आजच्या या नव्या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या अंततळाशी जाणार आहोत जो वरवर पाहता खूप जुना वाटेल, पण तो आजच्या धावपळीच्या जगासाठी एक प्रकारचा लाईफ हॅक आहे. आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकमधील पहिल्या श्लोकावर काही भारी नोट्स आहेत. हो, आणि गंमत म्हणजे आपण अनेकदा याकडे फक्त एक सकाळची नित्याची प्रार्थना म्हणून बघतो. पण हे सगळे संदर्भ एकत्र वाचल्यावर लक्षात येतं की मनाला शांत ठेवण्याचं आणि स्वतःला अपग्रेड करण्याचं मोठं शास्त्र यात आहे. नक्कीच. आपला उद्देश फक्त याचा शाब्दिक अर्थ समजून घेणं हा नाहीये, तर त्यामध्ये दडलेलं मानसशास्त्र उलगडणं हा आहे. चला तर मग हे शास्त्र उलगडूया. या श्लोकाची सुरुवात गणाधीश जो ईश सर्वान गुणांचा अशी होते. म्हणजे श्री गणेशाला वंदन. याचा खरा अर्थ असा आहे की कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करताना आधी नम्र असलं पाहिजे. आणि चांगल्या गुणांचं स्मरण केलं पाहिजे. इथूनच तर खरा प्रवास सुरू होतो. कारण जेव्हा आपण नम्र होतो तेव्हाच आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकतो, जी दुसऱ्या ओळीत सांगितली आहे. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. इथे खूप भारी आणि सूक्ष्म कन्सेप्ट आहे. सगुण ते निर्गुण. बरं, सगुण आणि निर्गुण हे ऐकायला थोडं जड वाटतंय. हे आजच्या रोजच्या आयुष्याशी कसं जोडून घेता येईल? खूप सोपं आहे. सगुण म्हणजे जे आपण उघड्या डोळ्यांनी बघतो किंवा अनुभवतो. म्हणजे आपलं घर, आपली गाडी, आपले ऑफिसचे टार्गेट्स किंवा आपलं यश. या सगळ्यांना एक रूप आहे. पण निर्गुण म्हणजे या सगळ्यांमागची ती अदृश्य ऊर्जा किंवा परमसत्य. आपण अनेकदा या सगुण भौतिक गोष्टींमध्ये एवढे अडकतो की आपल्याला स्ट्रेस येतो. पण जेव्हा आपल्याला जाणवतं की या दृश्य गोष्टींच्या पलीकडेही काहीतरी विशाल आहे, तेव्हा काय होतं? मला वाटतं आपला मीपणा किंवा अहंकार आपोआप गळून पडतो. कारण आपण त्या मोठ्या चित्राचा फक्त एक छोटासा भाग आहोत हे लक्षात येतं. 100%. आणि अहंकार कमी झाला की मन शांत होतं. हे शांत मनच पुढच्या गोष्टींसाठी भक्कम पाया तयार करतं. क्या बात आहे. आणि याच शांत मनाचा संबंध थेट आपल्या बोलण्यावर होतो असं पुढच्या ओळींवरून दिसते. कारण पुढे शारदेला म्हणजे सरस्वतीला वंदन केलं आहे. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. या संदर्भांमध्ये चत्वार वाचा असा एक शब्द आलाय. तिसऱ्या ओळीत नमू शारदा मूळ चत्वार वाचा असं म्हटलंय. हे चत्वार वाचा नेमकं काय प्रकरण आहे? तिथेच तर खरं मानसशास्त्र दडलंय. चत्वार वाचा म्हणजे आपल्या वाणीच्या किंवा बोलण्याच्या 4 अवस्था. आपण जे बोलतो ती फक्त शेवटची पायरी असते. त्याआधी तो विचार 3 अदृश्य पायऱ्यांवरून प्रवास करतो. पहिली अवस्था म्हणजे परा. समजा कोणाचा तरी राग आलाय, तर ती आतली नुसती धगधग म्हणजे परा. दुसरी पश्यंती, जेव्हा तो राग आतल्या आत एक स्पष्ट विचार बनू लागतो. आणि तिसरी मध्यमा, म्हणजे जेव्हा मनातल्या मनात त्या माणसाला कार बोलायचंय याची वाक्य तयार होतात, पण अजून बोललेले नसतात. अगदी बरोबर. मी तेच सांगणार होते. आणि चौथी वैखरी म्हणजे जे प्रत्यक्ष तोंडून बाहेर पडणारे शब्द आहेत. बापरे, हे उदाहरण तर एकदम परफेक्ट होतं. म्हणजे एखादा साधा शब्द उच्चारण्याआधी आपल्या मेंदूत आणि मनात एवढी मोठी प्रोसेस सुरू असते. हां, खरंच एक आहा मोमेंट आहे. आपण जे बोलतो ती फक्त फायनल डिलिव्हरी असते. हो ना? आता विचार करा. जर मन शांत असेल तर आतल्या त्या पहिल्या 3 अदृश्य पायऱ्यांवरचे विचार शुद्ध असतील. आणि ते शुद्ध असतील तरच तोंडातून बाहेर पडणारी वैखरी म्हणजे शब्द चांगले असतील. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे आपली कृती. म्हणूनच कदाचित शेवटच्या ओळीत गमून पंथ अनंत या राघवाचा असं म्हटलंय. रामाचा मार्ग म्हणजे सत्य, कर्तव्य आणि मर्यादेचा मार्ग. अगदी अचूक पकडलत. शब्द शुद्ध असतील तर वागणं आणि कृती आपोआप शुद्ध होते. थोडक्यात सांगायचं तर मन, विचार, शब्द, कृती आणि संपूर्ण जीवन हा माणसाचा पूर्ण प्रवास या एकाच श्लोकात गुंफलेला आहे. हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की आजच्या या माहितीच्या ओव्हरलोडमध्ये आणि सततच्या धावपळीत हे तत्वज्ञान किती रिलेव्हंट आहे. आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी नुसतं बाहेरून प्रयत्न करून उपयोग नाही, तर आतून त्या अदृश्य पातळीवरून काम करावं लागेल. खरंय. स्वतःला शांत आणि फोकस ठेवण्यासाठी हे एक उत्तम फ्रेमवर्क आहे, जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. आजची ही चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. पण संपवण्याआधी एक विचार जो माझ्या डोक्यातून जात नाहीये, तो इथे मांडतो. आपण आत्ताच ऐकलं की तोंडून बाहेर पडणारे शब्द ही आपल्या विचारांची केवळ चौथी आणि अंतिम पायरी म्हणजे वैखरी आहे. तर मग रोजच्या जीवनात आपण आपल्या मनातील त्या पहिल्या 3 अदृश्य पायऱ्यांवर
कोणत्या प्रकारच्या विचारांची आणि माहितीची गर्दी साठवून ठेवत आहोत यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा.